मला आशा आहे की महात्मा गांधी हे आपण केलेल्या निश्चयाचा त्याग करतील. जेव्हा आम्ही स्वतंत्र निवडणुकांची मागणी करतो तेव्हा त्याचा अर्थ हिंदू समाजास हानी पोहोचविणे हा नव्हे. आम्ही स्वतंत्र निवडणुका अशासाठी मागत आहोत की आम्ही सवर्ण हिंदूंवर अवलंबून न राहावे. महात्मा गांधींच्या दृष्टीने आम्ही ही चूक करत आहोत, परंतु आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहे की त्यांनी आम्हाला आमच्या अधिकारांपासून वंचित न करावे. त्यांचा आमरण उपोषणाचा संकल्प काही कुठल्या तरी चांगल्या कार्यासाठी असायला हवा. त्यांनी असे करणे हे मी महात्मा गांधींच्या सच्चरित्र्याचे लक्षण समजेल, जेव्हा ते हिंदू मुसलमानांच्या झगड्यात शांतता निर्माण करण्यासाठी करतील किंवा हिंदूद्वारे दलितांवर होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात ते करतील किंवा राष्ट्राच्या कुठल्या तरी हितासाठी ते करतील. महात्मा गांधींच्या या कार्यामुळे दलितांची प्रगती होऊ शकणार नाही. भले मग त्यांना हे ज्ञात असो किंवा अज्ञात, महात्माजींच्या कार्यांचे कृत्यांचे काहीच फळ मिळणार नाही. उलट संबंध देशामध्ये त्यांच्या दलितांविरुद्धच्या त्यांच्या आश्रितांचे बंड फैलावेल. जर दलितांनी हिंदूंपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला असेल तर त्यांना आमरण उपोषणाच्या बळावर कोणीही रोखू शकणार नाही. जर महात्मा गांधींनी दलितांना विचारले की त्यांनी हिंदू धर्म आणि राजनैतिक शक्ती यातील एक पसंत करेल आणि गांधीजींना त्यांच्या आत्माहुतीपासून वाचवतील, जर गांधीजी केवळ देखाव्यासाठी ते करत असतील तर त्यांच्या या जिंकण्याबद्दल मला साशंकता आहे. ही अजून देखील ध्यानात घेण्याची गोष्ट आहे की महात्मा गांधी असे करून एक अशी अनियंत्रित परिस्थिती निर्माण करत आहेत ज्यामुळे दलित आणि सवर्ण हिंदूंच्या दरम्यान असलेल्या घृणेच्या आणि द्वेषाच्या भावनेला खतपाणी मिळेल, तसेच त्यांच्यामधील दुरावा वाढत जाईल. तेव्हा मी गांधीजींना गोलमेज परिषदेत विरोध केला होता तेव्हा माझ्या विरुद्ध देशात खूप आरडाओरड झाली होती आणि राष्ट्रीय म्हणवणाऱ्या वर्तमानपत्रांनी षडयंत्र रचून मला राष्ट्रीय कार्याच्या विरोधात कार्य करणारा द्वेषद्रोही म्हणून संबोधले. त्यांनी माझ्या बाजूंनी येणाऱ्या बातम्या दडपल्या आणि माझ्या पार्टीच्या विरोधात खूप प्रचार करणारे साहित्य तिखटमीठ लावून छापले. तसेच गोलमेज परिषदेसंबंधी अशा बातम्या छापल्या ज्या प्रत्यक्षात झाल्या नव्हत्या. दलित समाजात फूट पाडण्यासाठी चांदीच्या शिक्क्यांमध्ये त्यांना खूप आमिषे दाखवण्यात आली व कुठे कुठे संघर्षही झाले. जर महात्मा गांधी या सर्व गोष्टींची पुनरावृत्ती न व्हावी अशी अपेक्षा करत असतील तर निदान परमेश्वराला स्मरून त्यांनी आपल्या निर्णयावर पुनर्विचार करावा आणि होणाऱ्या भयंकर परिणामापासून स्वतःला दूर ठेवावे. माझा विश्वास आहे की महात्मा गांधी असे काही करू इच्छित नाही, परंतु इच्छा असून देखील आपल्या स्वतःस असे करण्यापासून रोखू शकले नाही तर त्याचा परिणाम असा होईल की जसे दिवसामागून रात्र आणि रात्रीमागून दिवस. हे माझे निवेदन समाप्त करण्यापूर्वी मी जनतेला विश्वास देऊ इच्छितो की जरी माझ्या दृष्टीने हे प्रकरण समाप्त झाले आहे तरी देखील मी महात्मा गांधींच्या प्रस्तावावर विचार करण्यास तयार आहे. माझा विश्वास आहे की महात्मा गांधी हे आपले जीवन आणि आमच्या लोकांचे अधिकार यापैकी कुठल्याही एकाची निवड करण्यासाठी मला भाग पाडणार नाहीत, कारण मी आपल्या लोकांसाठी, येणाऱ्या पिढीतील हिंदू लोकांसाठी त्यांचे हातपाय बांधून त्यांच्या हवाली करू शकत नाही. B.R. आंबेडकर. येथे मी असे नमूद करण्यास उत्सुक आहे की वरील स्पष्टीकरणात्मक निवेदन प्रसिद्ध होऊन देखील महात्मा गांधींनी आमरण उपोषणाची घोषणा केली होती, पण ते मरू इच्छित नव्हते. प्रत्यक्षात ते खूप अधिक काळ जगण्याची इच्छा बाळगून होते. उपोषणामुळे एक समस्या उत्पन्न झाली आणि ती ही होती की गांधीजींचे प्राण कसे वाचवायचे. त्यांचे प्राण वाचवण्याचा केवळ एकच उपाय होता, तो म्हणजे कम्युनल अवॉर्ड बदलले जावे, ज्यामुळे गांधीजी म्हणत होते की त्यांच्यावर फार मोठा आघात झाला आहे. पंतप्रधानांनी हे अगदी स्पष्ट केले होते की ब्रिटिश मंत्रिमंडळ आता ते परत घेणार नाही, तसेच त्यात काही परिवर्तन करणार नाही. मात्र ते कुठलाही असा सिद्धांत तो सवर्ण हिंदू व अस्पृश्यांना मान्य होईल तो जोडण्याची तयारी दर्शवून होते. म्हणजे असे की मला RTC मध्ये दलितांचे प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार मिळाला होता. तेव्हा असे समजले जात होते की कुठलाही असा समझोता जोपर्यंत माझी त्यास मान्यता नसेल तर तो घटनात्मक समजला जाणार नाही. आश्चर्याची गोष्ट ही होती की मला भारतातील अस्पृश्यांचा प्रतिनिधी आणि नेता म्हणून काँग्रेसवाल्यांनी अमान्य न करता प्रत्यक्षात माझा स्वीकार केला होता. त्यामुळे साहजिकच सगळ्यांचे डोळे माझ्याकडे लागून होते. येथे असे म्हटल्यास बिलकुल अतिशयोक्ती होणार नाही की
माझी स्थिती साप मुंगूस यांच्या युद्धासारखी झाली. अतिशय भीतीदायक परिस्थिती होती. मला दोघातून कुठलाही एक मार्ग निवडायचा होता. एका बाजूस माझ्यापुढे कर्तव्य होते, ते म्हणजे मानवतेच्या दृष्टीने गांधीजींच्या प्राणांचे रक्षण करणे, आणि दुसरीकडे माझ्यासमोर समस्या होती. अस्पृश्यांच्या त्या हक्काचे रक्षण करायचे होते जे पंतप्रधानांनी दिले होते. मी मानवतेच्या हाकेला ओ दिली आणि महात्मा गांधीजींच्या प्राणांचे रक्षण केले व कम्युनल अवॉर्डमध्ये असे बदल करण्यास मान्यता दिली ज्यास गांधीजींची पण मान्यता होती. हा समझोता पूना पॅक्ट या नावाने ओळखला जातो. पूना पॅक्ट कसार, एरवाडा पॅक्ट करार. समझोत्यामुळे मूळ स्वरूप खालील प्रकारचे होते. समझोत्याचे मूळ स्वरूप खालील प्रकारचे होते. 1. प्रांतीय विधानसभामध्ये साधारण निवडणूक क्षेत्रांमधील जागांपैकी दलित वर्गासाठी राखीव जागा ठेवण्यात येईल. त्यात खालील प्रकारे: मद्रास 30, मुंबई आणि सिंध मिळून 15, पंजाब 8, बिहार आणि ओरिसा 18, सेंट्रल प्रोव्हिन्स 20, आसाम 7, बंगाल 30, MP 20, एकूण 48. ही संख्या प्रांतीय काउन्सिलातील मंत्रिमंडळातील एकूण जागांच्या संख्येवर आधारित होती. ती पंतप्रधानांनी आपल्या निवाड्यात घोषित केली होती. 2. या जागांची निवडणूक संयुक्त निवडणूक संघ पद्धतीद्वारे खालील प्रकारे केली जाईल. दलित वर्गाचे सर्व सदस्य ज्यांच्या नावे त्या निवडणूक क्षेत्राच्या यादीमध्ये रजिस्टर्ड असतील त्यांचे एक मंडळ नेमणूक केलेले बनवलेले जाईल, जे प्रत्येक राखीव जागेसाठी दलित वर्गातील 4 उमेदवारांचे पॅनल निवडेल. ही निवड पद्धती एकमतीय आधारावर होईल. अशा प्राथमिक निवडीमध्ये ज्या 4 सदस्यांना सर्वात अधिक मते मिळतील ते साधारण निवडून क्षेत्राचे उमेदवार समजले जातील. केंद्रीय कार्यकारिणीमध्ये दलित वर्गाचे प्रतिनिधित्व वरील कलम 2 नुसार होईल, जे संयुक्त निवडणूक संघ पद्धतीच्या सिद्धांतावर होईल आणि त्या राखीव जागांची प्राथमिक निवड वरील कलम 2 प्रमाणे होईल. 4. केंद्रीय कार्यकारिणीमध्ये दलित वर्गाच्या राखीव जागांची संख्या 18% असेल आणि त्यांची निवड वरील प्रकारे होईल. 5. उमेदवारांच्या पॅनलच्या प्राथमिक निवडींची व्यवस्था केंद्रीय तसेच प्रांतीय कार्यकारिणीसाठी ज्यांचा वर उल्लेख केला आहे पहिल्या 10 वर्षांनंतर समाप्त होईल. दोन्ही पक्षांच्या आपापसातील संमतीने खालील कलम 6 नुसार त्या कालावधीपूर्व देखील समाप्त केली जाऊ शकते. 6. प्रांतीय व केंद्रीय कार्यकारिणीच्या दलितांच्या जागांचे प्रतिनिधित्व जसे वरील कलम 1 आणि 4 मध्ये दिले आहे तोपर्यंत अंमलात असेल जोपर्यंत दोन्ही संबंधित पक्षाद्वारा आपापसात समझोता होऊन त्यास हटवण्याची गोष्टीवर निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत. 7. केंद्रीय आणि प्रांतीय कार्यकारिणींच्या निवडणुकांसाठी दलितांच्या मतदानाचा अधिकार अशा प्रकारे असेल जसा लोथियन कमिटीच्या अहवालात तो उल्लेखित केलेला आहे. 8. दलित वर्गाच्या प्रतिनिधींना स्थानिक निवडणुका आणि सरकारी नोकरीमध्ये अस्पृश्य असल्यामुळे अयोग्य ठरवले जाता कामा नये. दलितांच्या प्रतिनिधित्वास पुरे करण्यासाठी सर्व तऱ्हेचे प्रयत्न केले जातील आणि सरकारी नोकरांमध्ये ठरवून दिलेली शैक्षणिक योग्यता त्यांच्याकडे असल्यास त्यांची नेमणूक केली जाईल. सर्व प्रांतात शैक्षणिक अनुदान देऊन दलितांच्या मुलाबाळांसाठी शैक्षणिक सोयी पुरवल्या जातील. त्यासाठी योग्य रकमेची तरतूद केली जाईल. या समझोत्याच्या अटी महात्मा गांधींनी मानल्या आणि त्या अटी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्टमध्ये सामील करण्यात आल्या. पुणे करारावरती निरनिराळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. अस्पृश्य खूप दुःखी झाले. त्यांनी दुःखी होणे स्वाभाविकच होते, कारण तशी सर्व कारणे त्यात होती. बरेचसे लोक या समझोत्याच्या विरुद्ध होते. तेही जाणून होते की पंतप्रधानांद्वारे कम्युनल ऍक्टमध्ये दिलेल्या जागांपेक्षा पूना पॅक्टमध्ये अस्पृश्यांना अधिक जागा देण्यात आल्या आहेत. हे खरे होते की पूना करारामुळे अस्पृश्यांना 148 जागा मिळाल्या तर कम्युनल अवॉर्डमुळे केवळ 78 मिळाल्या होत्या. परंतु परिणामी असा निष्कर्ष काढणे की कम्युनल अवॉर्डच्या तुलनेत पूना करारात त्यांना खूपच अधिक दिल्या आहेत असे म्हणणे म्हणजे कम्युनल अवॉर्डमध्ये अस्पृश्यांना दिलेल्या अधिकारांची उपेक्षा करण्यासारखे आहे. कम्युनल अवॉर्डमुळे अस्पृश्यांना 2 फायदे मिळाले होते. 1. स्वतंत्र निवडणुकाद्वारे अस्पृश्यांच्या जागाचा निश्चित कोटा ज्याची पूर्ती अस्पृश्यांद्वारेच केली जाणार होती. 2. दुहेरी मतदानाची व्यवस्था म्हणजे एका मताचा उपयोग स्वतंत्र निवडणूक क्षेत्रासाठी आणि दुसऱ्या मताचा उपयोग सामान्य म्हणजे साधारण निवडणूक क्षेत्रात मतदान करण्यासाठी.
परंतु आता पुणे करारामुळे जागांची संख्या वाढली तर दुहेरी मतदानाचा अधिकार काढून घेण्यात आला. जागांची ही वाढ दुहेरी मतदानाच्या तुलनेत अपुरीच वाटते. कम्युनल अवॉर्डद्वारे दिला गेलेला दुहेरी मतदानाचा अधिकार हा अमूल्य आणि विशेष अधिकार होता. राजनैतिक हत्याराच्या रूपाने त्याचे मूल्य ठरवणे अवघड होते. प्रत्येक निवडणूक क्षेत्रात मतदान करण्यायोग्य असलेल्या अस्पृश्यांची संख्या पूर्ण मतांच्या संख्येचा 10वा भाग आहे. या मतदानाच्या शक्तीमुळे सवर्ण हिंदूंच्या निवडणुकात अस्पृश्य सामान्य निवडणूक क्षेत्रात आपली चांगली स्थिती बनवू शकत होते. मग कोणी पण सवर्ण हिंदू आपल्या निवडणूक क्षेत्रांमध्ये अस्पृश्यांची उपेक्षा करण्याचे साहस करणार नाही. त्यांच्याबरोबर सूडबुद्धीने वागणार जर तो अस्पृश्यांच्या मतावर अवलंबून राहणार असेल. आज अस्पृश्यांना कम्युनल अवॉर्डच्या तुलनेत अधिक जागा मिळाल्या आहेत खऱ्या, परंतु प्रत्यक्ष रूपाने त्या त्यांच्याच होत्या. आज प्रत्येक सदस्य अस्पृश्यांच्या बाबत एक तर शत्रुत्वाचे अथवा उदासीनतेचे संबंध ठेवून आहेत. जर कम्युनल अवॉर्डद्वारे दिला गेलेला दुहेरी मतदानाचा अधिकार कायम राहिला असता तर भले अस्पृश्यांना काही जागा कमी मिळाल्या असत्या, परंतु प्रत्येक सदस्य हा अस्पृश्यांचाही सदस्य ठरला असता. अस्पृश्यांच्या दृष्टीने जर जागांमधील वाढ ही जराशी देखील वाढ नाही, तर स्वतंत्र निवडणुका आणि दुहेरी मतदान हे अधिकार गमावल्यामुळे त्यांची झालेली हानी भरून निघत नाही. हिंदूंनी जशी पुणे कराराची प्रशंसा केलेली नाही तशीच पसंतीही दिलेली नाही. हिंदूंनी गांधीजींच्या प्राणांचे रक्षण करण्यावरून निर्माण झालेल्या क्षोभावरून एक अशी चेतनेची भावना निर्माण केली की गांधीजींचे प्राण वाचवणे हे अत्यंत महत्त्वाचे कार्य होते. म्हणून जेव्हा त्यांनी पाहिले की समझोत्याच्या ज्या अटी आहेत भले त्या त्यांना पसंत नव्हत्या, परंतु त्यांच्यात तो समझोता ठोकावरून लावण्याचे साहस देखील नव्हते. अशा प्रकारे जो समझोता हिंदूंना पसंत नव्हता आणि अस्पृश्य ज्याच्या विरोधात होते तो पुना करार दोन्ही बाजूंकडून समर्थन केला गेला आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्टमध्ये सामील केला गेला. पुना करारावर सह्या झाल्यानंतर हॅमंड कमिटी निवडणूक संघांमध्ये निवडणूक क्षेत्र ठरवण्यासाठी नियुक्त केली गेली. तिचे काम होते नवीन घटनेनुसार विधानसभांमध्ये मतदानाची व्यवस्था करणे आणि निश्चित जागांसाठी निवडणूक संघ निश्चित करणे. हॅमंड कमिटीला पुना कराराच्या अटीनुसार त्या ध्यानात घेऊन कार्य करायचे होते आणि अस्पृश्यांच्या गरजा निवडणूक योजनेद्वारे पुऱ्या करायच्या होत्या. दुर्दैवाने घाईघाईने पुना करारास अंतिम रूप देण्याच्या प्रयत्नात बऱ्याचशा गोष्टींची व्याख्या केली गेली नाही. ज्या गोष्टी अपुऱ्या शब्दात नोंदवण्यात आल्या त्या फार महत्त्वाच्या होत्या. एक, काय प्राथमिक निवडीमध्ये 4 सदस्यांचे पॅनल हे जास्तीत जास्त 4 होऊ शकत होते अथवा कमीत कमीचे. 2, अंतिम निवडणुकीत मतदानाचा कोणता सिद्धांत ठरविला जावा. आधार, हिंदूंच्या बाजूने या बाबीवर संतोष व्यक्त केला गेला. काही 4 पॅनल हे कमीत कमीचे होते. जर 4 उमेदवार मैदानात न उतरल्यास प्राथमिक निवडणूक होणार नाही. अशा प्रकारे राखीव जागांची निवडणूक होऊ शकणार नाही. ज्या संदर्भात त्यांनी म्हटले की ती तशीच मोकळी सोडण्यात यावी. बिना अस्पृश्य प्रतिनिधित्वासाठी अस्पृश्यांच्या बाजूने त्या वादग्रस्त मुद्द्यांची व्याख्या करण्यासाठी मला बोलवण्यात आले. मी व्याख्या केली की पुना करारात 4-4चा अर्थ 4पेक्षा अधिक नाही. याचा अर्थ असा नव्हे की 4पेक्षा कमी नाही. मतदानाच्या प्रश्नांवर हिंदूंनी सांगितले की आवश्यक विभागलेले मत हेच अधिक योग्य आहे. अस्पृश्यांच्या बाजूने मी म्हणालो की मतदानाची एकत्रित व्यवस्था हीच योग्य व्यवस्था आहे. सुदैवाने हॅमंड कमिटीने मी प्रकट केलेल्या विचारांचा स्वीकार केला आणि हिंदूंच्या तर्कास अमान्य केले. येथे एक उल्लेखनीय बाब म्हणजे सवर्ण हिंदूंनी आपला तर्क या विषयात का मांडला होता. काही क्षण थांबून त्या हिंदूंना विचारण्यात आले की हॅमंड कमिटी समोर त्यांनी हा मुख्य विचार कशासाठी मांडला. त्यांच्या तर्कामागे त्यांची मुख्य मनशा काय होती. माझ्या दृष्टीने त्यांच्या मागचा उद्देश हा होता की हिंदूंचा विचार असा होता की प्राथमिक निवडीमध्ये अस्पृश्यांच्या कमीत कमी 4 उमेदवारांच्या सिद्धांताच्या मागणीचा स्वीकार झाल्यानंतर सवर्ण हिंदू उमेदवार अशा अस्पृश्यांसाठी झालेल्या राखीव जागेचा नंतर कब्जा घेऊ शकत होते, जी त्यांच्याद्वारे नेमलेले असेल आणि तेच हिंदूंचे अस्त्र बनले असते. अंतिम निवडणुकीत अशा अस्पृश्यांना निवडून येण्यासाठी त्या पॅनलमध्ये येणे आवश्यक होते आणि ते पॅनल केव्हा येऊ शकत होते. जर मोठे असते तर जसे की केवळ अस्पृश्य
मतदाराद्वारे स्वतंत्र निवडणुकांद्वारे पॅनलची निवड करावी असे ठरले होते. यातून हे स्पष्ट होते की पॅनलमध्ये एकच जर उमेदवार असेल तर अस्पृश्यांचा तो अतिशय विश्वसनीय असू शकतो आणि हिंदूंना ते सोयीचे ठरावे. समजा अशा तऱ्हेने जर पॅनलमध्ये 4 उमेदवार असतील तर चौथ्या तिसऱ्यांच्या तुलनेत कमी विश्वसनीय उमेदवार असेल आणि हिंदूंच्या दृष्टीने त्यांना ही गैरसोयीची घटना. जर पॅनलमध्ये 2 उमेदवार असतील तर पहिल्याच्या तुलनेत दुसरा कमी विश्वसनीय असू शकतो आणि हिंदूंना ते फारच फायद्याचे ठरू शकते. अशा दृष्टीने पॅनलमध्ये 4 उमेदवार भरण्याचे काम हिंदूंना फायदेशीर होते, कारण हिंदूंना त्यात अस्पृश्यांचे असे प्रतिनिधी भरण्याची संधी मिळते जे त्यांना सर्वात जास्त उपयोगी पडू शकते. यामुळेच हिंदूंनी हॅमंड कमिटी समोर 4 उमेदवाराचे पॅनल बनवण्याच्या सिद्धांतावर अधिक जोर दिला होता. अशा प्रकारे आश्वासक मत विभाजक व्यवस्थेनंतर हिंदू मार्फत अधिक भर देण्याचा हेतू हा होता की अस्पृश्यांसाठी असलेल्या राखीव जागा सवर्ण हिंदू या मार्गाने ताब्यात घेऊ शकतील. एकत्रित मत व्यवस्थेच्या अंतर्गत मतदाराची तेवढीच मते असू शकतील जेवढी संख्या जागांची आहे. तो सर्व मते एका उमेदवारात वाटून देऊ शकतो. मत विभाजक व्यवस्थेनुसार पण मतदाराची तेवढीच मते असतात जेवढ्या जागा असतात, परंतु तो कुठल्याही एका उमेदवारात केवळ एकच मत देऊ शकतो. तथापि दोन्हीही व्यवस्थेमध्ये काही फारसा फरक नाही, कारण एकत्रित मत व्यवस्थेमध्ये मतदाराला आपले मत वाटून देण्यापासून रोखून ठेवता येत नाही. तो एका उमेदवारास मत देण्यास स्वतंत्र असतो, परंतु सवर्ण हिंदूंना अशा प्रकारची सवलत नको होती. त्यांचे मुख्य ध्येय होते संयुक्त निवडणूक क्षेत्रांमध्ये अस्पृश्यांसाठी असलेल्या सुरक्षित जागांवर निवडणुकीद्वारे आपल्या बोटांवर खेळणाऱ्या अस्पृश्यांसाठी हिंदूंची अधिक फालतू मते मिळून त्याद्वारे त्या जागा बळकावल्या. असे कधी होऊ शकते जेव्हा हिंदू मतदार आपल्या फालतू मतांना हिंदू उमेदवारास न देता त्याऐवजी अस्पृश्य उमेदवाराला दिल्यावर तसे होते. मतविभाजक व्यवस्थेनुसार फालतू मतांचे विघटन एकत्रित मतव्यवस्थेच्या तुलनेत खूपच अधिक असते.